कर्जत तालुक्यातील हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांचे स्मारक कर्जत पंचायत समिती कार्यालयात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि दोन्ही हुतात्म्यांच्या मूर्ती असलेल्या दलाने गळके आणि मळके बनले होते. याबाबत माध्यमांनी आवाज उठवल्यावर पोलीस मित्र संघटनेनं 15 ऑगस्टची डेडलाईन देत हुतात्म्यांचे दालन सुशोभित करण्याची मागणी केली. तर कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांनी 2 दिवसात सुशोभीकरणाच्या कामे सुरू झाली नाहीत तर आपण स्वखर्चाने सुशोभीकरण करणार असा इशारा दिला होता. कर्जत पंचायत समितीची नवीन इमारत तयार झाल्यानंतर 2 वर्ष स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्जत तालुक्यातील दोन्ही हुतात्मे यांचे मूर्ती नवीन कार्यालयात बसवण्यात आलेल्या नव्हत्या. त्यानंतर पंचायत समितीमध्ये सभापती पदावर विराजमान झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि हुतात्मा भाई कोतवाल तसेच हुतात्मा हिराजी पाटील यांचे पुतळे स्वखर्चाने आणले आणि दालन बनवून ते विधिवत बसवले. मात्र त्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुरुस्तीची कामे झाली नाहीत. त्यामुळे कागदी छप्पर पाण्याने गळके झाले तर अनेक वर्ष पाण्याने गळके असलेले छप्पर हे पुढे मळके बनले. याच काळात कर्जत पंचायत समितीमध्ये प्रथम गटविकास अधिकारी आणि नंतर सभापती उपसभापती यांची दालने सुशोभित केली गेली. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी याबाबत जोरदार चर्चा वृत्त प्रसिद्ध झाल्यावर दिसून आली. त्यानंतर उपोषण करणारे पोलीस मित्र संघटना राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी हुतात्म्यांचे दालन सुशोभित करण्याची मागणी केली. त्यावेळी गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी निधी उपलब्ध झाल्यावर दालन सुशोभित केले जाईल असे आश्वासन दिले होते. कर्जत तालुक्यातील पंचायत समितीमध्ये असणारे हुतात्मा यांचे दालन नादुरुस्त झाले होते. याकडे कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी माध्यमांसमोर खरी परिस्थिती मांडली. त्यानंतर गटविकास अधिकारी यांच्या लक्षात आल्यानंतर दालनाचे सुशोभीकरण करण्याचे कामाची सुरुवात झाली. कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी कर्जत येथे सुरू असलेल्या नवीन हुतात्मा दालनाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांच्या त्यागाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे दालन उभारण्यात आले होते. सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी दालनाचे काम नियोजनानुसार आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देणारे हे दालन कर्जतच्या सामाजिक व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी महत्त्वाची भर पडणार आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.